Very good morning, TYBSc student. Today we are going to discuss about industrial chemistry in which fourth unit soap and detergent. बघा त्याच्या आधीचे जे काही समजा चॅप्टर आहेत ते 1 ते 3 जे चॅप्टर आहेत इंडस्ट्रियल केमिस्ट्री मधले ते केदार सरांनी घेतलेले आहे आणि राहिलेले जे काही समजा 2 चॅप्टर आहे हे मी तुम्हाला स्टडी करून देणार आहे. तर बघा आजचा जो काही युनिट आहे सोप अँड डिटर्जंट्स हा चॅप्टर जो आहे या चॅप्टर मध्ये दोन्ही जे काही समजा कंटेंट्स आहे एक सोप आणि डिटर्जंट हे डेली ह्युमन लाईफच्या म्हणजे लाईफ मध्ये येणारे किंवा वापरात येणारे हे समजा कंपोनेंट्स आहे. तर बघा आपण चौथ्या युनिट पासून स्टार्ट करणार आहे सोप अँड डिटर्जंट. तर बघा जे काही समजा ग्लिसरीन वगैरे आहे जर समजा ग्लिसरीन किंवा सोडियम स्टिरेट जर प्रिपेअर करायचं असेल तर आपल्याला ग्लिसरॉल स्टिरेट पासून त्याच्यामध्ये कॉस्टिक सोडा यूज करून अशा प्रकारचा ग्लिसरीन हा किंवा सोडियम स्टिरेट हा कंपाऊंड आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. तर बघा सोपच्या बाबतीमध्ये मी काही जास्त सांगणार नाही कारण की सोप अँड डिटर्जंट इट इज डेली रुटीन कंटॅमिनंट्स. म्हणजे बघा जे काही डेली रुटीन या डेली रुटीन मध्ये चालणारे सोप अँड डिटर्जंट्स हे सगळ्यांनाच माहित आहे. इच अँड एव्हरीबडी स्टुडंट यू शुड व्हेरी वेल नो दिस 2 फॅक्टर्स. तर बघा सोप म्हणजे नेमकं काय असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये की सोप इज नेसेसरी इन मॉडर्न सिव्हिलायझेशन. सोप हॅज बीन नोन फॉर ए व्हेरी लॉंग टाइम इन द हिस्ट्री ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. तर बघा सोप आणि डिटर्जंट हे जनरली डेली रुटीनचे जे काही समजा कंपोनेंट्स आहेत डेली वापरात येणारे जे काही समजा कंपोनेंट्स आहेत याची आपण स्टडी करणार आहे. तर बघा अजून काय म्हटलेलं आहे की सोप इज प्रिन्सिपली द सोडियम पोटॅशियम salt of mixture of various fatty acid. तर बघा व्हेरियस फॅटी ऍसिड म्हणजे बघा की दोज कार्बन ऍटम कंटेनिंग लिंक म्हणजे ज्या समजा एखाद्या मोठ्या कंपाऊंड मध्ये किंवा त्याला बल्कियर ग्रुप कंटेनिंग कंपाऊंड असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कार्बनची जी काही चेन आहे त्या चेन मधला जो काही समजा फॅटी ऍसिड आहे म्हणजे हायड्रोकार्बन कंटेनिंग कंपाऊंड त्याच्यापासून हा सोप अँड डिटर्जंट कंपाऊंड काय झालेला प्रिपेअर झालेला. तर बघा इथे आपल्याला इथे म्हणजे आपण रिप्रेझेंट केलेला आहे की हा जो समजा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला ग्लिसरॉल स्टिरेट्स आहे. त्याच्यानंतर सोडियम कॉस्टिक सोडा जो आहे त्याच्यावर रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला सोडियम स्टिरेट आणि ग्लिसरीन हे 2 कंपाऊंड आपल्याला काय करता येईल म्हणजे फॉर्म करता येईल किंवा क्रिएट करता येईल. तर बघा म्हटलेलं काय म्हटलेलं आहे समोर बघा सोप also contain filling material त्याच्यानंतर जर्मिसाइड्स त्याच्यानंतर परफ्युम्स डायज etc. म्हणजे बघा हा जो समजा सोप आहे हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसेल. पावडर फॉर्म मध्ये दिसेल किंवा सोप फॉर्म मध्ये दिसेल. अजून याला काय म्हटलेलं आहे की परफ्यूम मध्ये सुद्धा समजा हा काही कंटेन याचा असतो. त्याच्यानंतर डायज मध्ये सुद्धा म्हणजे हा याचे काही कंटेन्ट्स असतात. तर बघा अशा प्रकारच्या लिंक ऑफ हायड्रोकार्बन याच्यापासून बनलेला जो काही समजा हा कंपाऊंड आहे डिटर्जंट अँड सोप हेच आपण इथे आज स्टडी करणार आहे. तर बघा अशा पद्धतीनं हा हायड्रोकार्बन कंटेनिंग कंपाऊंड आणि सोडियम हायड्रॉक्साईड वर रिॲक्ट केल्यानंतर सोडियम स्टिरेट आणि ग्लिसरीन हा जो समजा कंपाऊंड आहे हा फॉर्म होतो. तर हे एक जनरल रिॲक्शन आहे. आता बघा अजून की जे काही समजा काय म्हटलेलं आहे की हायड्रोलिसिस इज कॅरीड आउट बाय व्हेरियस मेथड. म्हणजे बघा याच्यानंतर याच्यामध्ये हायड्रोलिसिस कशा पद्धतीने होते ते आपण इथे स्टडी करणार आहे. म्हणजे हे प्रिपेअर करता वेळेस हा कंपाऊंड प्रिपेअर करता वेळेस कुठल्या प्रकारची समजा याच्यामध्ये एक म्हणजे इंटरप्रिटेशन होते हे आपल्याला स्टडी करायचे आहे. तर असं म्हटलेलं आहे हायड्रोलिसिस इट इज कॅरीड आउट बाय व्हेरियस मेथड. म्हणजे हायड्रोलिसिस जे काही प्रोसेस आहे हायड्रोलिसिस इज कॅरीड आउट काय म्हटलेलं आहे बाय व्हेरियस मेथड आता बघा हायड्रोलिसिसची कोणकोणती समजा अशी प्रोसेस आहे की ते आपल्याला वर्कआउट करावं लागेल की जेणेकरून कोणकोणत्या मेथडने आपण हायड्रोलिसिस करू शकतो हे सुद्धा आपल्याला इथे स्टडी करायला मिळेल. पहिलं जे आहे बाय द ऍक्शन ऑफ कॉस्टिक अल्कली ऑर ग्लिसराइड. म्हणजे पहिलं जे काही समजा हायड्रोलिसिस जे काही वर्कआउट होते तर पहिल्या कंटेंट मध्ये असं दिलेलं आहे की द ऍक्शन ऑफ कॉस्टिक अल्कलीज ऑर ग्लिसरॉल बाय द ऍक्शन ऑफ पहिलं कंटेंट
बाय द ऍक्शन ऑफ काय म्हटलेलं आहे की कौस्टिक अल्कलीज त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे ऑन ग्लिसराइड्स म्हणजे बघा आता आपण जो काही समजा शेवटचा जो काही कंपाऊंड वाचला ह्याच्या आधीच्या रिएक्शन मध्ये तर बाय द ऍक्शन ऑफ कॉस्टिक अल्कली म्हणजे कॉस्टिक सोडा आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं होतं. तर अशाच प्रकारे यांनी काय म्हटलेलं आहे बाय द ऍक्शन ऑफ कॉस्टिक अल्कलीज ऑर ग्लिसराइड्स ऑन ग्लिसरॉल्स म्हणजे याच्यावर ऍक्शन करण्यासाठी हे जे समजा अल्कलीज आहे कॉस्टिक अल्कली याच्यावर ट्रीट केल्यानंतर आपल्याला म्हणजे हायड्रोकार्बन कंटेनिंग कंपाऊंड चेन मिळेल लिंक म्हणजे कॅटॅनेशन जे काही आहे त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन मॅक्सिमम असेल कार्बन असेल हायड्रोजन ऍटम असेल. तर ही पहिली ऍक्शन झाली. त्याच्यानंतर दुसरी ऍक्शन बाय द ऍक्शन ऑफ स्टीम ऑफ ग्लिसराइड्स म्हणजे स्टीम म्हणजे काय म्हटलं बाय द ऍक्शन ऑफ स्टीम ऑन काय ऑन ग्लिसराइड्स म्हणजे बघा जेव्हा समजा ग्लिसराइड जर प्रिपेअर करायचं असेल तर तुम्हाला ऍक्शन ऑफ स्टीम म्हणजे वाफेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तो कंपाऊंड त्या म्हणजे ग्लिसराइड प्रिपेअर करता येईल बाय द ऍक्शन ऑफ काय स्टीम कशावर ग्लिसरॉल. त्याच्यानंतर बघा अजून काही जे काही समजा कंटेंट दिलेलं आहे ते आपण व्यवस्थित वन बाय वन बघू. नंतर काय म्हटलेलं आहे की सुपर हिटेड वॉटर इट इज हायड्रोलाइज फॅट म्हणजे बघा अजून याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सुपर हिटेड water it is used to hydrolyze fat म्हणजे बघा काय म्हटलेलं आहे की सुपर हिटेड वॉटर इट इज यूज टू हायड्रोलाइज फॅट म्हणजे जेव्हा समजा फॅटची प्रोसेस समजा आपण करू ऍट द सिच्युएशन वी हॅव टू हायड्रोलिसिस इज देअर म्हणजे तिथे हायड्रोलिसिस सुद्धा आपल्याला काय करावं लागेल इथे अप्लाय करावं लागेल. त्याच्यानंतर बघा नंतर काय म्हटलेलं आहे एन्झाईम हायड्रोलिसिस म्हणजे नंतर याच्यामध्ये एन्झाईम हायड्रोलिसिस सुद्धा तुम्हाला अप्लाय करता येईल. एन्झाईम हायड्रोलिसिस हा एक कंटेन अतिशय महत्वाचा आहे. याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला प्रोडक्ट काय करता येईल फॉर्म करता येईल जनरेट करता येईल क्रिएट करता येईल. तर हे झालं रिलेटेड ऑफ काय वेगवेगळ्या समजा काय म्हटलेलं आहे इथे व्हेरियस प्रोसेस बाय द वे काय हायड्रोलिसिस इट विल बी कॅरीड आउट म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये हायड्रोलिसिस वर्कआउट होते कॅरी ऑन होते अशा प्रकारे बरेचसे समजा ग्लिसराइड जे आहे ते ह्या ऍक्शन सुद्धा आपल्याला काय करता येईल फॉर्म करता येईल. त्याच्यानंतर बघा नंतरचा कन्सेप्ट असा आहे त्याच्यानंतरचा कन्सेप्ट बघा काय म्हटलंय नाव आहे त्या कंटेंटचं सर्फॅक्टंट्स. आता बघा हा सर्फॅक्टंट्स म्हणजे नेमकं काय आहे तर बघा सर्फॅक्टंट्स आर कंपाऊंड द लोअर काय म्हटलेलं आहे दॅट लोअर सरफेस टेन्शन बिटवीन टू लिक्विड म्हणजे बिटवीन टू लिक्विड ऑर सॉलिड म्हणजे बघा जे काही समजा सरफेस टेन्शन आहे ते कसं असलं पाहिजे लोअर द सरफेस बिटवीन टू लिक्विड अँड सॉलिड म्हणजे हा जो समजा कंपाऊंड आहे कशाच्या माध्यमातून आपल्याला ओळख येईल लोअर द काय म्हटलेलं आहे लोअर द सरफेस टेन्शन बिटवीन टू लिक्विड और गॅसेस म्हणजे बघा अशा पद्धतीनं हा जो समजा कंटेंट आहे म्हणजे सर्फॅक्टंट्स कशाला म्हणायचं की ज्या एखाद्या रिएक्शन मध्ये किंवा ज्या एखाद्या समजा कंपाऊंड मध्ये लोअर द सरफेस टेन्शन बिटवीन टू लिक्विड और गॅसेस लिक्विड और सॉलिड म्हणजे एखादी समजा आपल्याकडे समजा वर्कआउट करण्यासाठी जो काही समजा रिएक्टंट असेल लिक्विड असेल किंवा काय सॉलिड असेल त्याचं सरफेस टेन्शन कसं असणं गरजेचं आहे की लोअर द सरफेस टेन्शन बिटवीन टू लिक्विड और सॉलिड म्हणजे त्याच्यामधोमध जे काही समजा म्हणजे काय म्हणू आपण त्याला सरफेस टेन्शन आहे हे कसं असलं पाहिजे
लोअर द सरफेस टेन्शन बिटवीन टू लिक्विड ऑर सॉलिड. म्हणजे दोघांमध्ये जेव्हा समजा एखादी इंटरॅक्शन होत असेल तर टेम्परेचर कसं असणं गरजेचं आहे, कमी असणं गरजेचं आहे. त्याला सरफॅक्टंट असे म्हणजे बोलले जाते किंवा असं आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की सरफॅक्टंट आर युजली ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे बघा हा जो समजा सरफॅक्टंट्स आहे इट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. इट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर बघा अजून काय म्हटलेलं आहे की सरफॅक्टंट आर युजली ऑर्गॅनिक कंपाऊंड विच amphiphilic meaning they are soluble in both water and organic solvent. म्हणजे बघा हा जो समजा कंपाऊंड आहे हा ऑर्गॅनिक जे काही समजा कंपाऊंड असेल याच्यामध्ये काय आहे तो सोल्युबल आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा नंतर म्हणजे असं म्हटलेलं आहे की हा जो सरफॅक्टंट्स आहे याचे काही समजा जे काही तो इम्पॉर्टंट आहे कशासाठी तो महत्वाचा आहे हे आपण इथे स्टडी करणार आहे. इम्पॉर्टन्स ऑफ सरफॅक्टंट्स नंतरचा कॉन्सेप्ट आहे. इम्पॉर्टन्स ऑफ सरफॅक्टंट्स म्हणजे कुठे कुठे समजा याचं युटिलायझेशन केलं जाते. इथे असं म्हटलेलं आहे की सरफॅक्टंटचं काय महत्व आहे हे आपण इथे स्टडी करणार आहे. तर बघा पहिलं जे काही समजा याच्यामध्ये जे कंटेंट दिलेलं आहे की सरफॅक्टंट प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन क्लिनिंग, इमल्सिफाइंग अँड डिस्पर्जिंग एजंट. म्हणजे बघा हा जो समजा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे हा सरफॅक्टंट. काय म्हटलेलं आहे इट इज यूज ऍज अ क्लिनिंग एजंट. त्याच्यानंतर अजून काय म्हटलेलं आहे इट इज काय यूज फॉर काय म्हणजे युजफुल फॉर क्लिनिंग एजंट. त्याच्यानंतर बघा इमल्सिफाईंग एजंट. त्याच्यानंतर बघा अजून कशामध्ये कामात पडते ते डिस्पर्सिंग एजंट. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं अजून डिस्पर्सिंग एजंट, फोमिंग, वेटिंग अँड अँटी फोमिंग एजंट. म्हणजे बघा फोमिंग मध्ये सुद्धा याचा रोल आहे. फोमिंग अँड काय म्हटलेलं आहे अँटी फोमिंग एजंट. म्हणजे हा जो समजा सरफॅक्टंट आहे याचं म्हणजे अतिशय म्हणजे महत्वाची काही रोल आहे, भूमिका आहे. तर क्लिनिंग एजंट म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. त्याच्यानंतर इमल्सिफाईंग एजंट म्हणून, त्याच्यानंतर डिस्पर्सिंग एजंट आणि नंतर असं म्हटलेलं आहे फोमिंग अँड अँटी फोमिंग एजंट म्हणून सुद्धा एक याची काय ओळख आहे. अशा प्रकारचा हा म्हणजे इम्पॉर्टन्स आहे याचे. तर बरेच असे इम्पॉर्टंट आहे आपण ते बघणार आहे. पहिलं जे आहे हे आपण स्टडी केलं. दुसरं बघा दुसऱ्यामध्ये काय म्हटलेलं आहे दुसऱ्या कॉन्सेप्टमध्ये सरफॅक्टंट आर यूज इन डिटर्जंट फॉर क्लिनिंग पर्पज इन डायल्यूट सोल्युशन. म्हणजे बघा हा क्लिनिंग एजंट आहेच. क्लिनिंग एजंट इट इज यूज कशामध्ये म्हटलेलं आहे इट इज यूज फॉर इन डायल्यूट सोल्युशन. म्हणजे डायल्यूट सोल्युशन मध्ये सुद्धा हा अतिशय महत्वाचा रोल करते. इट इज क्लिनिंग एजंट म्हणजे जे काही समजा इम्प्युअर मटेरियल असेल इट विल बी इझिली रिमूव्ह फ्रॉम दिस कंटेंट्स. त्याच्यानंतर बघा अजून काय म्हटलेलं आहे की सरफॅक्टंट आर यूज इन फायटिंग. त्याच्यानंतर अजून काय नंतरचं यूज आहे की सरफॅक्टंट्स आर यूज इन वॅक्सेस. म्हणजे सरफॅक्टंट अजून कुठे वॅक्सेस मध्ये सुद्धा म्हणजे याचं युटिलायझेशन केलं जाते वॅक्सेस. त्याच्यानंतर बघा असं म्हटलेलं आहे की इट इज यूज फॉर ॲग्रोकेमिकल फॉर्म्युलेशन ऍज अ हर्बिसाइड, इन्सेक्टिसाइड. म्हणजे बघा ऍग्रिकल्चर सुद्धा हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे इट इज यूज इन ऍग्रिकल्चरल इंडस्ट्रीज. म्हणजे बघा किती महत्वाचा आहे हा सरफॅक्टंट्स. जवळपास जे काही डेली नीड्स असेल की जे काही डेली समजा वर्कआउट असेल तर मॅक्सिमम जे काही समजा वर्कआउट या सरफॅक्टंटच्या माध्यमातून काय केल्या जाते पूर्ण केल्या जाते. आणि कितीतरी रिसर्च लॅबमध्ये सुद्धा याचा अतिशय महत्वाचा रोल आहे. त्याच्यानंतर बघा याच्यानंतरचा कॉन्सेप्ट बघू आपण. नेक्स्ट कॉन्सेप्टचं नाव आहे रॉ मटेरियल यूज इन
सोप मॅन्युफॅक्चर. आता बघा जे काही समजा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप आहे त्याच्यामधलं जे काही रॉ मटेरियल आहे याचं काय फंक्शन आहे आपण बघणार आहे. रॉ मटेरियल यूज नंतरचा कन्सेप्ट रॉ मटेरियल इट इज used raw material it is used in soap manufacture. म्हणजे बघा काय म्हटलेलं आहे, रॉ मटेरियल इट इज यूज इन सोप मॅन्युफॅक्चर. म्हणजे जेव्हा समजा सोप आपण काय करतो मॅन्युफॅक्चर करतो ऍट दॅट सिच्युएशन which are raw material we have to utilize for further preparation or generation of soap manufacturing. तर बघा काय काय याच्यामध्ये. तर एक पहिलं जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये टॅलो म्हणून काहीतरी एक कन्सेप्ट आहे, TALLOW टॅलो. त्याच्यानंतर दुसरा जो कन्सेप्ट आहे दुसरा आहे ग्रीसेस. त्याच्यानंतर तिसरा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आहे व्हेजिटेबल ऑइल अँड फॅट्स. व्हेजिटेबल ऑइल अँड फॅट्स म्हणजे बघा जेव्हा समजा हे रॉ मटेरियल आहे असं कन्सिडर करा की या रॉ मटेरियल पासून सुद्धा काय काय प्रिपेअर केलं जाते, सोप प्रिपेअर केलं जाते. त्याच्यानंतर बघा अल्कली, चौथ्या नंबरला आहे अल्कली. त्याच्यानंतर पाचव्या नंबरला आहे फिलिंग मटेरियल. फिलिंग मटेरियल. त्याच्यानंतर म्हणजे जवळपास असे वेगवेगळे जे काही समजा रॉ मटेरियल आहे दिस इज जो रॉ मटेरियल हे सुद्धा रॉ मटेरियल आहे. व्हेजिटेबल ऑइल अँड फॅट्स, अल्कली आणि फिलिंग मटेरियल. म्हणजे बघा या रॉ मटेरियल पासून सुद्धा काय केले जाते, सोप काय केले जाते, प्रिपेअर केले जाते. म्हणजे बघा टॅलो म्हणून एक कन्सेप्ट आहे, नंतर ग्रीसेस, व्हेजिटेबल ऑइल अँड फॅट्स, अल्कली, त्याच्यानंतर फिलिंग मटेरियल. म्हणजे दीज फॅक्टर्स आर मोस्टली रिस्पॉन्सिबल ऍज अ प्रिपरेशन ऑफ सोप काय मॅन्युफॅक्चर ऑफ सोप. म्हणजे बघा अशा प्रकारे रॉ मटेरियल सुद्धा कशासाठी प्रिपेअर केलं जाते, सोप प्रिपरेशन किंवा सोप मॅन्युफॅक्चरिंग साठी अशा प्रकारचं मटेरियल म्हणजे काय केलं जाते, इम्प्लिमेंट केलं जाते, यूज केलं जाते फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ काय सोप. त्याच्यानंतर बघा नंतरचा कन्सेप्ट असा आहे की मॅन्युफॅक्चर ऑफ सोप विथ द हेल्प ऑफ काय सॅपोनिफिकेशन प्रोसेस. म्हणजे बघा हा जो समजा सोप आहे ते त्याचे जे काही समजा मॅन्युफॅक्चर आहे हे वेगवेगळ्या माध्यमातून केले जाते. एक सॅपोनिफिकेशन म्हणून एक प्रोसेस आहे. सॅपोनिफिकेशन म्हणजेच काय प्रिपरेशन ऑफ का सोप. तर बघा याच्यामध्ये कोणकोणते समजा रॉ मटेरियल समजा इथे यूज केले जाते. पहिल्या नंबरला आहे रॉ मटेरियल. आताच आपण बघितलं रॉ मटेरियल. आता रॉ मटेरियल मध्ये याच्यामध्ये ग्रीस, व्हेजिटेबल, आताच आपण इथे स्टडी केली, अल्कलीज, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही समजा कंपाऊंड आहे ते मॅन्युफॅक्चर साठी इथे काय होईल, इथे आपण आपल्याला इथे यूज करावं लागेल, युटिलाइज करावं लागेल. त्याच्यानंतर दुसरी आहे केमिकल रिएक्शन. आता बघा जेव्हा समजा आपण एखादा समजा प्रोडक्ट आपण फॉर्म करतो ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू डू वर्कआउट ऑफ केमिकल रिएक्शन. म्हणजे विदाऊट केमिकल रिएक्शन आपण कुठलाच समजा कंपाऊंड प्रिपेअर करता येणार नाही. पण वेन वी हॅव टू प्रिपेअर एनी कंपाऊंड ऍट दॅट सिच्युएशन केमिकल रिएक्शन इट विल बी मस्ट. म्हणजे केमिकल रिएक्शन आपल्याला करावीच लागेल. त्याच्यानंतर तिसरा जो समजा कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आहे फ्लो शीट. म्हणजे आपल्याकडे ते फ्लो शीट सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे. कशासाठी, फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ काय सोप प्रिपेअर करण्यासाठी. त्याच्यानंतर आता हे प्रोसेस हे झाले समजे रॉ मटेरियल. आता कोणकोणत्या प्रोसेस समजा आपण या मॅन्युफॅक्चर ऑफ सोप साठी युटिलाइज करतो हे सुद्धा आपण स्टडी करून घेऊ. तर बघा आता प्रोसेस बघू आपण. मॅन्युफॅक्चर झालेलं आहे त्याच्यानंतर बघा प्रोसेसिंग करू आपण. प्रोसेसिंग म्हणजे कशा पद्धतीनं समजा आपण हे प्रोसेस काय करतो, वर्कआउट करतो. तर त्याच्यामध्ये कोणकोणते समजा कंटेंट अतिशय महत्वाचे आहे. तर बघा पहिलं जे काही समजा जे प्रोसेस आहे ते आहे फॅट स्प्लिटिंग. त्याच्यानंतर दुसरा जो कन्सेप्ट आहे तो आहे प्युरिफिकेशन ऑफ फॅट अँड ऍसिड.
प्युरिफिकेशन ऑफ फॅट अँड फॅटी ऍसिड म्हणजे हे केमिकल समजा आपल्याला म्हणजे हे प्रोसेस आपल्याला इथे काय करायचे अप्लाय करायचे. त्याच्यानंतर न्यूट्रलायझेशन, तिसरं न्यूट्रलायझेशन म्हणजे हे सुद्धा म्हणजे प्रोसेस आपल्याला अप्लाय करावं लागेल. त्याच्यानंतर बघा फिनिशिंग, चौथ्या नंबरचं आहे फिनिशिंग. त्याच्यानंतर नंतरचं म्हणजे जे काही समजा कन्सेप्ट आहे. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की हे प्रोसेस when we have to prepare soap in industry at that situation we have to apply such type of processing 1, 2, 3 and 4. First process fat splitting, दुसरं प्युरिफिकेशन ऑफ फॅटी ऍसिड, त्याच्यानंतर तिसरं आहे न्यूट्रलायझेशन आणि चौथं आहे फिनिशिंग. म्हणजे बघा इथे फॅट स्प्लिटिंग असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये होते काय की जो काही समजा आपण फॅट कलेक्ट करणार आहे कशासाठी मॅन्युफॅक्चर ऑफ सोप, त्याच्यासाठी आपल्याला फॅट काय करावं लागेल कलेक्ट करावं लागेल आणि त्याला स्प्लिटिंग मध्ये त्याला असं स्प्रेड करावं लागेल. त्याच्यानंतर दुसरं आहे प्युरिफिकेशन ऑफ फॅटी ऍसिड. म्हणजे बघा जो काही समजा आपण फॅटी ऍसिड इथे वर्कआउट करतो तर फॅटी ऍसिड म्हणजे काय लिंक ऑफ हायड्रोकार्बन्स म्हणजे जे कार्बन ऍटमची लिंक आहे त्याला सुद्धा काय करावं लागेल प्युरिफाय करावं लागेल. प्युरिफिकेशन म्हणजे त्याला चांगल्या पद्धतीनं प्युरिफाय करावं लागेल. त्याच्यानंतर बघा न्यूट्रलायझेशन. आता न्यूट्रलायझेशन म्हणजे तो कंपाऊंड जो आहे त्याला तुम्हाला कशा पद्धतीनं न्यूट्रल बनवता येईल त्यासाठी न्यूट्रलायझेशन प्रोसेस सुद्धा तुम्हाला तिथे अप्लाय करावं लागेल. कशासाठी प्युरिफिकेशन ऑफ फॅटी ऍसिडला प्युरिफाईड करण्यासाठी हे सुद्धा कन्सेप्ट अतिशय महत्वाचं आहे. आणि नंतरचे जे आहे ते आहे फिनिशिंग म्हणजेच तुमचं जे काही समजा प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कशा पद्धतीनं किती अमाऊंट मध्ये मिळालेला आहे आणि रॉ मटेरियल किती इथे काय करताय रिमूव्ह होत आहे. हे सगळ्या जे काही समजा प्रोसेस आहे त्या प्रोसेसच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल प्रिपरेशन ऑफ का सोप म्हणजे सोप तयार करता येईल आपल्याला. आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीनं हा जो समजा कन्सेप्ट आहे हे कन्सेप्ट आपल्याला काय करावं लागेल स्टडी करावं लागेल. फॅट स्प्लिटिंग, प्युरिफिकेशन ऑफ फॅटी ऍसिड, त्याच्यानंतर न्यूट्रलायझेशन आणि फिनिशिंग. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टकडे वळू आपण. त्या कन्सेप्टचं नाव आहे क्लिनिंग ऍक्शन ऑफ सोप. नंतरचं कन्सेप्ट क्लिनिंग ऍक्शन ऑफ सोप. आता बघा क्लिनिंग ऍक्शन ऑफ काय सोप म्हटलेलं आहे म्हणजे बघा जे काही समजा बनलेला जो काही समजा म्हणजे जो सोप आहे त्यासाठी कुठली तरी आपल्याला एक म्हणजे क्लिनिंग ऍक्शन घ्यावं लागेल की जेणेकरून त्या कंपाऊंड मध्ये इम्प्युरिटी असेल तर आपल्याला ते रिमूव्ह करून जो काही ओरिजिनल जो मटेरियल असेल ओरिजिनल जो प्रोडक्ट असेल तो आपल्याला काय करावं लागेल क्लीन करावं लागेल. पण ते क्लिनिंग ऍक्शननीच काय करावं लागेल तुम्हाला ते क्लीन करता येईल. तर त्याच्यामध्ये असे 2 पार्ट दिलेला आहे. तर पहिलं पार्ट आहे फॉर्मेशन ऑर इमल्शन. इमल्शन घेऊ आपण. पहिला जो काही समजा कन्सेप्ट आहे इमल्शनचा आहे. इमल्शन म्हणजे हे प्रोसेस काय करावं लागेल आपल्याला अप्लाय करावं लागेल. म्हणजे काय म्हटलंय बघा इमल्शन मध्ये व्हेन सोप मोलिक्यूल कंटेन molecule comes in contact with oil drops or orient itself such as hydrophobic and dissolve in the oil. म्हणजे बघा याच्यामधला जो काही समजा कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडवर कुठल्याच प्रकारचा तिथे म्हणजे एखादं ऑइल असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ते रिमूव्ह करावं लागेल. त्याला इमल्शन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं आहे वेटिंग ऍक्शन. दुसरा कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये एक पहिले इमल्शन आणि दुसरा आहे वेटिंग ऍक्शन. वेटिंग ऍक्शन. आता बघा वेटिंग ऍक्शन म्हणजे नेमकं काय की जो काही समजा कंपाऊंड असेल त्या कंपाऊंड मध्ये काहीतरी समजा तो कंपाऊंड मॉइश्चर कंटेनिंग कंपाऊंड असेल तर त्याच्यामधला जो काही मॉइश्चर असेल ते मॉइश्चर तुम्हाला काय करावं लागेल रिमूव्ह करावं लागेल. आणि त्याच्यामधला जो काही समजा जो ओरिजिनल मटेरियल आहे त्याचं कशा सोप मध्ये काय करावं लागेल तुम्हाला त्याचं कन्व्हर्शन करावं लागेल. तर इम्प्युरिटी सुद्धा तुम्हाला काय करता येईल इथून रिमूव्ह करता येईल. त्याच्यानंतर बघा नंतरचा जो काही समजा याच्यामधला जो कन्सेप्ट आहे वेटिंग ऍक्शन झाला. त्याच्यानंतर क्लिनिंग ऍक्शन. क्लिनिंग
क्लिनिंग ऍक्शन म्हणजे बघा आता हे सगळे प्रोसेस जे आहे हे फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ सोप, हे सोप साठीच आहे. वेटिंग म्हणजे तो कंपाऊंड जो असेल मॉइश्चर रिमूव्ह करणं. क्लिनिंग ऍक्शन म्हणजे बघा आता हे मॉइश्चर काढल्यानंतर काही जे इम्प्युरिटी असेल त्याला सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, क्लीन करावं लागेल. आणि देन अँड देन वी हॅव टू गेट अ प्युरिफाईड सोप इन डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. वेगवेगळ्या रिएक्शन मधनं आपल्याला अशा पद्धतीनं काय करता येईल, प्रोसेस अप्लाय करता येईल फॉर द प्रिपरेशन किंवा फॉर द जनरेशन ऑफ सोप, म्हणजे सोप तयार करण्यासाठी. त्याच्यानंतर बघा नंतरचं आहे कन्सेप्ट, त्याच्या खाली क्लासिफिकेशन ऑफ सोप. आता हे झालं प्रिपरेशन. आता आपल्याला सोप किती प्रकारचे आहे याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ काय सोप, नंतरचा कन्सेप्ट आहे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ काय सोप म्हणजे बघा आता दिस सोप इट विल बी क्लासिफाईड इन डिफरंट टाइप्स. आता कोणकोणत्या टाइप मध्ये म्हणजे हा सोप काय होतो म्हणजे तयार होतो, आणि कोणकोणते समजा याच्यामध्ये त्याचे म्हणजे क्लास आहे हे आपल्याला काय करावं लागेल, इथे स्टडी करावं लागेल. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला इथे सोप तयार करायची जी काही प्रोसेस आहे हे आपण इथे स्टडी करत आहे. तर बघा कशामध्ये त्याचं कन्व्हर्शन झालेलं आहे. पहिला जो कन्सेप्ट आहे तो आहे टॉयलेट सोप. पहिला जो कन्सेप्ट आहे तो आहे टॉयलेट सोप. बघा पहिले जे समजा क्लासिफिकेशन आहे ते आहे टॉयलेट सोपचं. त्याच्यानंतर बघा दुसरं आहे लॉन्ड्री किंवा वॉशिंग सोप. वॉशिंग सोप हे डेली नीड्स मध्ये तुम्हाला म्हणजे रोज बघायला मिळेलच. त्याच्यानंतर ट्रान्सपॅरंट सोप, हा एक सोपचाच प्रकार आहे. त्याच्यानंतर मेडिकेटेड ऑफ डिओड्रंट सोप, म्हणजे जो काही डिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे एक सोपचाच प्रकार आहे डिओड्रंट. त्याच्यानंतर बघा शेविंग सोप, हा जो आहे शेविंग सोप म्हणजे बघा हे जे समजा क्लासिफिकेशन आहे या क्लासिफिकेशन मध्ये असे समजा काही याचे जे काही समजा पार्ट आहे किंवा आपण त्याला म्हणून क्लास आहे हे आपल्याला इथे काय करायचं, स्टडी करायचे. तर बघा अजून समजा याला म्हणजे दुसरा म्हणजे कन्सेप्ट आहे कशामध्ये क्लासिफिकेशन मध्येच, त्याचं नाव आहे क्लिनिंग पावडर. याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचं तुम्हाला सोप बघायला मिळेल. त्याच्यानंतर लिक्विड सोप पाहिलं असेल, लिक्विड सोप. त्याच्यानंतर आठवा आहे फ्लोटिंग सोप. बघा असे याचे प्रकार आहेत. तर बघा क्लासिफिकेशन ऑफ सोप मध्ये पहिलं जो आहे तर पहिला नंबर जो आहे टॉयलेट सोप. म्हणजे जेव्हा समजा आपण बाथरूम मध्ये जातो ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू सी डिफरंट टाइप्स ऑफ सोप इज देअर. म्हणजे बघा जनरली टॉयलेट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोप बघायला मिळेल. तर हे सुद्धा एक महत्वाचं कशाचं म्हणजे सोपचंच काय आहे एक प्रकार आहे किंवा क्लास आहे. त्याच्यानंतर वॉशिंग सोप, कपडे धुण्याचा जो काही साबण असेल त्याला आपण वॉशिंग सोप असं कन्सिडर करतो. त्याचं फंक्शन तुम्हाला माहितच आहे. व्हॉट हॅपन व्हेन वी हॅव टू युटिलाइज वॉशिंग सोप इन डेली नीड्स. म्हणजे डेली नीड्स मध्ये हा सुद्धा एक कंटेंट महत्वाचा आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपॅरंट सोप म्हणजे जसं समजा एक्झाम्पल पियर्स, एक पियर्स साबण आहे. त्या पियर्स साबणामध्ये तो साबण जो आहे तो एकदम असा ट्रान्सपरंट आहे. तो सुद्धा अतिशय म्हणजे महत्वाचा आहे फॉर डेली नीड्स. त्याच्यानंतर डिओड्रंट सोप जे आहे हा सुद्धा एक सोप अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर सेव्हिंग करता वेळेस जो काही समजा आपण जनरली यूज करतो, जो काही साबण यूज करतो आपण, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज काय सेव्हिंग सोप. त्याच्यानंतर क्लिनिंग पावडर, एखाद्या वेळेस समजा जे काही वॉशिंग म्हणजे काही पावडर असेल त्या पावडरने सुद्धा आपल्याला एखादा म्हणजे कपड्यावरचं किंवा क्लोथवरचं पावडरच्या सहाय्याने आपल्याला डॅमेज झालेला जो पार्ट असेल त्याला क्लीन करता येईल किंवा एखादा काही लागलेलं असेल त्याला सुद्धा आपल्याला पावडरच्या माध्यमातून काय क्लीन करता येईल. त्याच्यानंतर सातवा आहे लिक्विड सोप. लिक्विड सुद्धा सोप आहे बरेचसे. त्याच्यानंतर फ्लोटिंग सोप,
हा सुद्धा एक प्रकार आहे. तर जवळपास देर आर 8 क्लासिफिकेशन ऑफ सोप, म्हणजे जे काही क्लासिफिकेशन आहे कशाचे सोपचे, तर हे सगळे जनरली डेली नीड्स मध्ये आपल्याला बघायला मिळेल. डेली नीड्स, these factors are mostly responsible फॉर सोप, म्हणजे सोप साठी हे अतिशय महत्वाचे प्रकार आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकार तुम्हाला हा डेली नीड्स मध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर बघा नंतरचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपण याच्या नंतर बघू.